तर मंडळी, मी इथे तुम्हाला माझ्या बिल्डिंगचा व्हिडिओ दाखवत आहे। तर ते ब्लॅक दिसत आहे ना, ते आमच्या म्हणजे बिल्डिंगला खूप मोठं मोह लागलेलं आहे, खूपच मोठं मोह लागलेलं आहे एका तासामध्ये। तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आणखी एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज माझ्या हस्बंडच्या मागे लागून परत चालले माल वाटायला। तर बघा, आज खूप जास्त माल असतो, म्हणजे बुधवारी खूप जास्त माल असतो आणि मला काही करमत नव्हतं, थोडं टेन्शन आलं होतं। त्याच्यामुळे मी म्हटलं यांना की मला पण यायचं आहे तुमच्यासोबत। तर मग यांची इच्छा नव्हती मला न्यायची, तर ठीक आहे, नंतरून काय माहिती मग काय झालं, त्यांना बोलले ठीक आहे चल आपण जाऊया। तर मग इथेच आम्ही आता भोरला चाललो आहे मेडिकलचा माल घेऊन वाटायला। खूपच पाऊस पडत आहे, म्हणजे भोर हे माहेर घर आहे पावसाचं, कारण की हे कोकण साईडला येतं भोर। म्हणजे मुंबईला वगैरे जायचं असलं कोकणात वगैरे तर म्हणजे त्याच रस्त्याने जावं लागतं। तर हा आहे नारायणपूरच्या खाली जो घाट लागतो ना, हा घाट आहे वाटते हा। तर खूप डेंजर घाट आहे हा, आणि या घाटामध्ये पण सतत पाऊस असतो। तर आमच्या सासवडमध्ये मस्तपैकी ऊन पडलेली होती, तर जसं नारायण क्रॉस तसं बघा जास्त पाऊस झाला। तर इथे बघा हे फुट्ट्याचे 2-3 दुकानं आहेत आणि खूप जास्त म्हणजे चालतात, कारण की लोकांना असंच वातावरण पाहिजे पावसाचं आणि वगैरे, मस्त असं घाटात खूप छान वाटतं असं फिरायला वगैरे। तर इथे आम्ही निघालेलो आहे घाटाने। तर फायनली म्हणजे आम्ही इथे भोर पोहोचलो। तर स्वामिनीचं बघा काय चाललंय, तिथे समोर कोंबड्या दिसत आहेत ना, ते पाहिजे म्हणली तिला, मम्मी कोंबड्या पाहिजे म्हणली, कोको कोको करते। हात नको काढू स्वामीनी बाहेर। हा हा, हात नको काढू। हो हो, कोको नाही इकडे बघ, हाय हॅलो कर। थांब, तर गाडी येते स्वामी। तर मंडळी, मग इथे आम्ही थांबलेलो आहे, म्हणजे स्वामिनीचे पप्पा माल वाटत आहे। तर आता थोडाच माल राहिला आहे भोरगावचा, तर तिथेच थांबलो आहे आम्ही। तर बघा इथे स्वामिनी खेळत आहे आणि एवढा माल राहिला आहे वाटायचा। सिद्धीला पण सोबत आणलं, पण तिला व्हिडिओमध्ये नव्हतं यायचं, तर ठीक आहे म्हटलं नकोच येऊ। तर आत्ता आम्ही म्हणजे भोरमध्ये गावात आत शिरतोय या रोडाने। तर मस्त पाऊस पडतोय, भोर हे माहेर घर आहे पावसाळ्याचं। तर माल वाटून वाटून कमी झालेला आहे आता इथे। तर समोर जागा नव्हती होत आम्हाला, म्हणजे एकच शीट आहे, त्याच्यामुळे मग स्वामिनी आणि मी मागे बसली, कारण की समोर जागा नव्हती होत। आणि सिद्धी आणि माझे हजबंड समोर बसलेले आहेत, म्हणजे ते गाडी चालवत आहेत आणि ती समोर बसली सिद्धी। तर स्वामिनी माझा तर खूप मस्तपैकी असा एन्जॉय चालू आहे, म्हणजे मजा घेतोय आम्ही पावसाची। परत म्हणजे असं गेलो बाहेर कुठं त्यांच्यासोबत तर मजा येते आम्हाला फिरायची, तेवढंच फिरायला मिळतं, नाही तर त्यांना म्हणजे जास्त काही एवढं सुट्टी वगैरे असते पण ते नाही नेत, मग म्हणजे दमून जातात ना रोज रोज माल नेऊन। तर इथे आता आम्ही घरी जाण्याच्या आधी चहा वगैरे नाश्ता करतोय थोडा। तर चला मंडळी, मग आता आम्ही इथे निघालो आहे घरी, आणि आत्ता वाजली आहेत संध्याकाळची 6। उशीर झाला आणि रात्र होणार घरी जायला सासवडला, कारण की भोर हे दूर आहे सासवडवरून। तर स्वामिनी बसली तिच्या पप्पाजवळ, तिला खूप मजा येते पप्पांजवळ बसायला। तर आता ती काढत आहे गाडी, म्हणजे आणि पाऊस सुरूच आहे भोरला, आणि मधामध्ये 2 नद्या लागतात आणि त्याला म्हणजे पूर असतो खूप जास्त, पण आता काय माहिती कुठल्या रोडाने नेतात। तर फायनली आम्ही आता सासवडच्या रोडनी लागलो आहे, म्हणजे कपूर होळ या रोडनी लागलो आहे। तर बघा, स्वामिनीला लागली भूक, तिला पाहिजे दूध प्यायला। तर इथे माझ्या नवऱ्याला काहीतरी दिसलं होतं, आम्हाला काही दिसलं नाही, पण ते घाबरून पडाले, थोडे घाबरतात ते काय माहिती काय दिसलं त्यांना। तर विचारलं होतं मी, तर म्हणत होते झाडांमध्ये काहीतरी म्हणजे असं आवाज येतोय त्यांना, हालत आहे काहीतरी, येळेच येते।
तर ठीक आहे, पळतच आले. ते असेल काही म्हणजे कसं म्हणजे जंगल टाईप आहे ना, घाटात गाडी थांबवल्यानंतर जंगली जनावरं वगैरे म्हणजे येऊ शकतात, तर तसंच काही असेल तर ते लय घाबरतात. तर ते म्हणजे ठीक आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे आणि आता जाता जाता बघा स्वामिनीसाठी दूध घेतले स्वामिनीच्या पप्पांनी. तिला लागली होती भूक, ती म्हणजे अंगावरचंच दूध पिती, पण आज नव्हतं प्यायचं तिला, तर मग तिच्यासाठी हे असं गरम दूध घेतलं आहे, म्हणजे बनवून घेतलं आहे आम्ही. तर तिने ते पिलं पण नाही, 1-2 घोटच पिलं आणि ते दूध तसंच राहून गेलं. तर तिला तेच पाजते. आणि आता आम्ही जाता जाता म्हणजे असं नाही का छानपैकी नारायणपूरला म्हणजे दर्शन घेणार आहे. तसा पण उशीरच झालेला आहे, 9 वाजलेत आणि घरी जाऊन परत स्वयंपाक पण करायचा आहे. तर मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल प्लीज त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि एखादी छान मस्तपैकी अशी कमेंट करत जावं मंडळी. तर तुमचं काय चाललं आहे मंडळी हे पण सांगत जावा मला. तुमच्यासोबत बोलून मला छान वाटतं. तर इथे बघा आम्ही आता नारायणपूरमध्ये म्हणजे गाडी थांबवली. हे एकमुखी दत्त आहेत नारायणपूरमध्ये, म्हणजे प्रसिद्ध आहे आणि म्हणजे कुठलीही आपली इच्छा म्हणजे इथे लवकर पूर्ण होते. तर बघा इथे स्वामिनीला म्हणजे ते हे लावतो आहे आम्ही, तिळा लावतो आहे पप्पाला आणि तिला. तर मग आता तुम्हाला आजचं वातावरण दाखवते. आता गर्दी खूप कमी आहे, त्याच्यामुळे दर्शन लवकर होईल. आणि इथून आता सासवड जवळ आहे, जास्त लांब नाही आहे, 15-20 मिनटात आम्ही पोचून जाऊ सासवडला. तर बघा हे असं आहे नारायणपूरचं मंदिर. कोण कोण नारायणपूरला येऊन गेलं आहे एकमुखी दत्त महाराजांचं दर्शन घेऊन नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इथे आल्यानंतर खूप भारी वाटते, म्हणजे मन असं प्रसन्न होऊन जातं. तर इथे ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या, ज्यांनी नवस केलेले आहे ते दर गुरुवारी येतात इथे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर बघा इथे चला मग आता आम्ही जातो स्वामिनीला घेऊन दर्शन घेण्यासाठी. खूप दिवसाची इच्छा होती माझी, की म्हणजे खूप दिवसाची आली नव्हती ना, मग इच्छा पण होती की म्हणजे एवढ्या जवळ असून आपण जात नाही. लोक तर किती दुरून दुरून येतात दर्शनासाठी. तर तुम्ही सर्व पण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या, कारण की हे ठिकाण असं आहे, हे एकमुखी दत्त महाराज आहेत आणि इथे कुठलीही इच्छा ही लवकर पूर्ण होते. बघा इथे व्हिडिओ कॉल करत आहेत ते भाऊ, म्हणजे दर्शन करत आहेत तिथे ताई व्हिडिओ कॉलमधूनच. म्हणजे समजू शकता तुम्ही दत्त महाराजांमध्ये किती सत आहे ते, त्यांचा पण अनुभव लवकर येतो. तर इथे आमचं चाललं आहे आता दर्शन घ्यायचं. तर घ्या तुम्ही सगळे दर्शन. तर हे बघा इथे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे थोडीफार, किती छानपैकी मस्त असं म्हणजे चित्ररेखांकन केलेलं आहे. तर मंडळी माझ्या बोलण्यात काही चुकत असेल तर माफ करा, मला सांगत जावा मी कुठे कुठे चुकते कमेंटमध्ये. तर बघा इथे म्हणजे अशा प्रकारे चित्र काढून ठेवलेले आहेत. खूप भारी म्हणजे हे मंदिर खूप भारी आहे आणि खूपच म्हणजे असं करमणूक आहे या मंदिरामध्ये आल्यानंतर. म्हणजे आपण सगळं विसरून जातो, म्हणजे अशी प्रसन्नता वाटते मस्त. तर इथे येत असतो आम्ही. यावेळेस फार उशीर झाला यायला आमच्या दोघांना. तर बघा हे इथे आता म्हणजे संध्याकाळची भजन कीर्तनची तयारी चालू आहे. तर मी या साईडला येऊन इथे आता दर्शन घेते, म्हणजे 5-10 मिनटं म्हणजे त्यांचं नामस्मरण करते. तशी स्वामी आणि दत्त महाराज एकच आहेत, तर मी स्वामींची सेवा करते म्हटल्यावर म्हणजे दत्त महाराजांची पण करते. तर इथे माझं तेच चाललं आहे. तर माझं बघून स्वामींनीसुद्धा दर्शन घेत आहे. बघा ती पण पाया पडत आहे, मी जसं करते तसं. हुशार आहे स्वामींनी, म्हणजे जसं शिकवलं तसं शिकते ती. तर इथे आली होती माझ्याजवळ मांजर आणि तिने मला नखच मारली, म्हणजे मला लई भीती वाटते मांजरांची. तर बघा मी तिला लोटलं, मग असं तिने म्हणजे तिचं नख लागलं होतं मला, त्याच्यामुळे तिला मी साईडला केलं. तर इथे मी म्हणजे काय दत्त महाराजांना म्हणजे नाक घासून माफी मागत आहे. तर अशा प्रकारे मी म्हणजे इथे दर्शन वगैरे घेते आणि नामस्मरण करते.
तर चला मंडळी, आम्ही निघालेलो आहे आता घरी जाण्यासाठी, कारण घरी जाऊन स्वयंपाकरण करायचं आहे. तर इथे चालू आहे भजन आणि इथे बघा शिवलिंग आहे तिथे ठेवलेली. तर निघालो आहे आम्ही आता घरी जायला. तर स्वामिनीच्या पप्पांनी 10 रुपये दिले ते आजीला देण्यासाठी. तर स्वामिनी ती आता देईल त्यांना पैसे. आणि आजीने खूप छान आशीर्वाद दिला स्वामिनीला. पप्पा खुश झाले तिचे, बघा खूप छान मस्त असा आशीर्वाद दिला. तर चला मग घरी जाऊन बोलते. तर आत्ता आम्ही निघालो. आज मी घरी जाऊन फक्त वाटाण्याचा मसाले भातच करणार आहे, कारण खूप उशीर झाला. तर या मंडळी मग सर्व जेवायला. इथे मी आता व्हिडिओ खूप मोठा होईल